रामकृष्ण हरी मंडळी, आम्हा सर्वांचा आणि तुम्हा सर्वांचा लाडका विषय म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांची भावंड. त्यातली जी धाकटी बहीण आहे मुक्ताई, ती विलक्षण आहे, ती गहन आहे, गूढ आहे. आणि म्हणून संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या चित्रपटातून आम्ही तिचं चरित्र तुमच्यासमोर घेऊन यायचा प्रयत्न करतो. येत्या शुक्रवारी म्हणजे 18 एप्रिलला जवळच्या चित्रपटगृहामध्ये तुम्ही आपल्या सगळ्या कुटुंबासह, नातेवाईकांसह, मित्रांसह जेव्हा हा चित्रपट पाहाल, त्यानंतर नक्कीच तुम्हालासुद्धा आमच्याबरोबर गप्पा माराव्याशा वाटतील, तेव्हा नक्की आमच्याबरोबर गप्पा मारायला तुम्ही येऊ शकता. आपण सुरुवात करूया मृणालताईंपासून. आमचं जे शिवराज अष्टक आहे ते शिवराज अष्टक असेल किंवा आता संतांवरचे हे जे चित्रपट आपण घेऊन येतो, या सगळ्या कुटुंबाचे कुटुंबप्रमुख म्हणून आम्ही मृणालताईंकडे पाहतो. या सगळ्या भूमिका करताना तुम्हाला नेमकं काय वाटतं ताई, की इतक्या सगळ्या भूमिका वाटायला येतात? जेव्हा तुम्ही त्या परकाय प्रवेश म्हणतो आपण अभिनयाला, जेव्हा आऊसाहेबांच्या, जिजाऊ आऊसाहेबांच्या किंवा आता रुक्मिणी मातेच्या त्यांच्या शरीरात प्रवेश केलात, तेव्हा कसं वाटलं तुम्हाला? काय वाटतंय? एक अशी झुंजार बाई की जिने स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि ते पूर्ण करून घेतलं. स्वतंत्र म्हणजे काय हे एका पिढीला शिकवलं आणि पुढच्या पिढ्यांनाही स्वातंत्र्याचा अर्थ सांगणारी ती स्त्री होती जिजाऊ आईसाहेब. आणि दुसरी ही स्त्री की जिने फक्त सोसलं आणि तिचा जन्म अशा 4 विलक्षण मुलांना जन्माला घालण्यासाठी झाला आणि एका क्षणी ती त्यांना सोडून निघून गेली. हे मला वाटतं प्रत्येक माणसाला समजेल, प्रत्येक मुलाला समजेल. म्हणतात असं की तेव्हा ती मुलं निद्रिस्त होती, पण तरी ज्या प्रकारची ती भावंड होती तेव्हा त्यांना ते जाणवलं असणारच की आपल्या आईवडिलांच्या मनामध्ये काय चाललेलं आहे. त्यामुळे अंगावर काटा येतो माझ्या विचार करताना की काय त्या स्त्रीनी भोगलं असेल. छोटी छोटी मुलं, त्यांना खायला मिळत नाही आहे, वाळीत टाकलं आहे. वाळीत टाकणं म्हणजे काय हे समजण्याचं सुद्धा त्यांचं वय नव्हतं. अशा वेळेला त्यांना सोडून जाणं आणि अशा समाजाच्या हाती त्यांना सोपवून जाणं की ज्या समाजाने त्यांना फक्त आणि फक्त त्रासच दिलेला आहे. हे किती क्लेशकारक असेल. 2 सीन करत असताना मी जेव्हा मॉनिटरच्या मागे बसलो होतो, माझ्या मनात पण खूप गोष्टी चालू होत्या. त्या मुलांना सोडून जाण्याचा प्रसंग आणि दुसरं काट्यांवर चालण्याचा प्रसंग. या दोन्ही वेळी तुमच्या मनात नेमकं काय चाललं होतं? जे त्या माऊलीनी, रुक्मिणी माऊलीनी सहन केलेलं आहे, भोगलेलं आहे, म्हणजे रूढी, परंपरा, जातीयवाद आणि वाळीत टाकणं आणि भिक्षा मागून जगणं आणि गावाच्या बाहेर जाऊ नये, कुटी उभारणं, त्याच्यात राहणं, हे कल्पनेच्या पलीकडचं आहे. त्यामुळे ही भूमिका करताना खूप कल्पना करावी लागली, कारण 12व्या शतकात हे सगळं घडलं आणि हे आपण फक्त वाचलं आहे. मला फार गंमत वाटते, म्हणजे नामदेव महाराज आणि जनाबाईंनी जर हे सगळं लिहून ठेवलं नसतं तर हे आपल्याला काही कळलंच नसतं. डॉक्युमेंटेशन मोठे उपकार आहेत, अगदी मोठे. आणि म्हणजे महाराष्ट्रात जी एक कवी परंपरा सुरू झाली तेव्हापासून, संत परंपरा जशी झाली तसं काव्यातनं हा सगळा इतिहास आपल्यापर्यंत पोहोचला आणि तो पुष्कळ योग्य स्वरूपात पोहोचलेला आहे. म्हणजे ते ताडून बघू शकतो आपण, असं पोहोचलेलं आहे. त्यामुळे त्या प्रदक्षिणा खऱ्या आहेत. तो वृक्ष अजून तिथे आहे आणि गावकऱ्यांनी त्रास दिला म्हणजे काय काय भयंकर आहे. उद्विग्नता म्हणजे काय लेवलची उद्विग्नता असेल हे कल्पनेच्या पलीकडचं आहे. 1.25 लाख प्रदक्षिणा त्या माऊलीनी सुवर्ण पिंपळाला घातल्या. तो पिंपळाचं नाव सुवर्ण झालं. आजही त्या पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालायला म्हणजे झुंबड असते मोठी. एकदा तर अशी गंमत झाली, म्हणजे ओगारी सांगतो की प्रदक्षिणा आता आपण दाखवलंय की त्या पद्धतीने प्रदक्षिणा कशी घालायची. मुळात आपल्या संस्कृतीत सांगितलेलं आहे की 7 महिन्याची गर्भवती स्त्री पाण्याचा हंडा घेऊन किती स्पीडनी चालेल त्या स्पीडनी. प्रदक्षिणा कुठल्याही देवतेला प्रदक्षिणा घालताना त्या स्पीडनी चालत असतं आणि एक प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर थांबून नमस्कार करून मग जायचं असतं. तर तसं ह्या 1.25 लाख प्रदक्षिणा त्यांनी जे घातल्या अनुष्ठान म्हणून, आपल्याला काय माहिती त्यांना काय 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 आपण जरी दाखवलं काटे टाकलं वगैरे किंवा असं, अजून त्यांना काय काय त्रास सहन करावा लागला असेल. मला एक वेगळ्या अँगलने मी विचार करतो कधी कधी, असं जस्ट आपण चर्चा करतोय म्हणून म्हणतो की समजा हे विठ्ठलपंत बाबा गुरुनी सांगितलं, आज्ञा दिली की जा म्हणून परत संसार कर म्हणून, हे तुला काही बरोबर नाही, हा संन्यास खोटा आहे, जा. आणि आले असते परत संसाराला की बाबा लोक म्हणले असते ना गावातले लोक, ओके इट्स ओके, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही तुमच्याच बायकोबरोबर परत संसार, काही प्रॉब्लेम नाही. पुढचा इतिहासच घडला नसता ना. हे सगळं बरं हे का घडलं? त्या काळातल्या अनिष्ट रूढी परंपरा आणि जे एका मर्यादित लोकांपुरतं ज्ञान हे होऊन राहिलं होतं, कर्मकांडात अडकला, कर्मकांडात धर्म अडकलेला होता, तो सामान्यांपर्यंत पोहोचवून
मला असं वाटतं की ही संतांची जी परंपरा आहे सगळी मानदेवाडी आहे, हे समाज बांधण्याचं खूप मोठं काम त्यांनी त्या काळात केलं. म्हणून आज आपण मराठी म्हणून घेत आहोत, आपण ती परंपरा सांगत आहोत. अगदी खरं. हे खूप मोठे उपकार आहेत. आणि तो म्हणजे आम्ही सगळे सेटवरती गलबललो होतो की जो क्षण आपण अनुभवला तिथे की जेव्हा रुक्मिणी माता आणि विठ्ठलपंत निघतात त्या सगळ्यांना सोडून, म्हणजे सेटवरती लोक भावूक झाले होते. त्याच्यानंतर बाहेरचा जो सगळा प्रसंग आहे की स्मिता म्हणजे ती यशोदा येते आणि ती यशोदा येते आणि ती मटकन खाली बसते कारण तिला कळतं की आता देहत्याग करायला निघाले आहेत. तर तो फारच म्हणजे आपली मुलं म्हणजे तुम्ही देहत्याग करा या मुलांचं भलं व्हावं म्हणून असं म्हटल्यावर जोडीने दोघं देहत्याग केलं. तर हे किती भयानक, म्हणजे शिक्षणासाठी बलिदान करण्याचं हे किती वेगळं सर्वोच्च उदाहरण आहे. आणि मला एक गोष्ट आठवते, आपण मॉनिटरवर दोघं होतो त्यावेळेस आणि तुमचा तो मलम लावण्याचा जो सीन होता, जे डोळ्यांमधनं संवाद जो होत होता, तुम्ही ते लावत होतात, त्यांना मलम लावायला गेला त्यावेळी ते थांबवलं की आता उद्या नष्ट होणाऱ्या देहावर उपचार कशाला, काय लिहिलं आहे ते म्हणजे अंगावर काटा येतो. आणि ते जेव्हा समोर घडत होतं ना, एक परफॉर्मन्स काय असतो त्या भूमिकेत समोर असून जाणं काय असतं त्या तुमच्या आम्ही अनुभवलं. म्हणजे तो त्या दिवसी परफॉर्मन्स नव्हताच, म्हणजे आपल्या सिनेमाचं म्हणायचं काय, मला बाहेरून बघताना जे जाणवतं आता एडिट करताना किंवा सिनेमा आता लोकांपर्यंत पोहोचवताना की आपल्यापैकी कोणीच परफॉर्मन्स नाहीच केला. इव्हन त्या जेव्हा जातात आणि मी येते, तू म्हणालास आता मटकण खाली बसते, तो सीन पण बघ ना कसा शूट झाला होता त्या दिवशी. म्हणजे आपण रात्री तो शूट केला आणि आपल्याला ते ट्रान्झिशन दाखवायचं होतं, तर दुसऱ्या दिवशी सकाळी परत आपण तिथून सुरुवात केली. म्हणजे तसं पाहायला गेलं तर मी 2 दिवस तो सीन जगत होते. काय वाटलं तुला तेव्हा की एखादी आई अशी सोडून चालली आणि तू तिला थांबवायचा प्रयत्न करते? मला अजूनही म्हणजे मी सगळ्यात जास्त रडते ते तिथे रडते. आणि जो सीन मी स्वतःच काम केलं आहे, स्वतःच आपण खरं तर बघतो, पण ते इतकं अंगावर येतं कारण स्वतः आई असल्यामुळे ही कल्पना सहन होत नाही. त्याबरोबर ही रुक्मिणीची सगळ्या वेदना त्या यशोदेला कळतायत, म्हणून ती संसाराचा त्याग करून ती आली आहे इकडे. तिला असं वाटतं की आता उद्यापासून माझी जबाबदारी या मुलांना सांभाळायची. ही मुलं विलक्षण आहेत, ती तिला सांगतात आता रडायचं नाही हा मावशी. निवृत्तीनाथ ज्या पद्धतीचे होते त्यांना ऑलरेडी गहिनीनाथांचा अनुग्रह झालेला होता, त्यामुळे एक तो विश्वास पण असेल की ही वेगळी आहेत मुलं, आपणच यांच्या मार्गातली अडसर आहोत कदाचित आणि यांचं सगळं नीटच होणार आहे. आणि तो इतका छान डिरेक्ट केलास, म्हणजे मला तो सीन खूप आवडतो की ते कामाला लागतात. अच्छा आई बाबा नाही आहेत हे त्यांच्या लक्षात येतं, ते 2 मिनिटाच्या जवळ येतात आणि नंतर ते कामाला लागतात. एक जण साधनेला बसलाय, एक जण झाडून घेत आहे, ती चूल फुंकण्यासाठी गेली सुद्धा आतमध्ये. कारण आपण जे चित्रपटात म्हणलंय, जी कन्सेप्ट म्हणून मांडलंय की या 4 भावंडांची नावं आणि आई वडिलांची नावं, की आई वडिलांची नावं बरोबर विठ्ठल रुक्मिणीच कशी काय, की या 4 भावंडांची नावं, एक तर निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई, हे सगळी चैतन्य स्वरूप नाव आहेत. म्हणजे निवृत्ती मिळाल्याशिवाय तुम्हाला ज्ञान मिळत नाही. निवृत्ती म्हणजे मोहपाश सगळे आपले आयुष्यातले, ते सोडल्याशिवाय तुम्हाला ज्ञानाची प्राप्ती होत नाही. ईश्वराच्या ज्ञानाची म्हणजे ईश्वराकडे जावं असं वाटत नाही, आणि ते वाटायला लागलं की त्याचा मार्ग मिळतो आणि मग तुम्ही मोक्षाप्रती म्हणजे मुक्तीप्रती जाता, जो सगळ्यात सूक्ष्म असतो. हे फार घडवलंय असं वरनं असं वाटतं. आणि आपल्या समाजाला भगवंताचं ऋणी राहिलं पाहिजे त्याच्याकरता की ही 4 भावंड. इतक्या वर्षानंतर आपण रेट्रोस्पेक्टिव्हली विचार करतो तेव्हा या गोष्टी कळतात की ते देवत्व जे होतं ते होतच, आणि आत्ता आपल्याला ते कळतंय. तेव्हाच्या परिस्थितीला इकडे समोर ठेवतोय लोकांच्या. म्हणून मला असं वाटतं की श्रद्धा आणि निष्ठा आणि त्याग हे खूप चांगल्या पद्धतीने आत्ताच्या पिढीपर्यंत या मार्गाने जाईल. कारण बघ ना की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या आत्ता पोचणं किती रे, लहान मुलांना त्याचा संस्कार खूप महत्वाचा आहे ना. अगदी अगदी. त्यामुळे या प्रत्येक सीन मधनं तो संस्कार होतो. आज जेवढं कम्फर्ट देता येईल तेवढे आई वडील कम्फर्ट देतात मुलांना, पण ते काही नसणं म्हणजे मला असं वाटतं की ते रिलेट करायला सुद्धा त्यांना थोडंसं स्वतःला ताणावं लागेल की अच्छा अशा परिस्थितीत पण मुलं होती का, अरे बापरे, म्हणजे त्यांच्याकडे काहीच नव्हतं, अरे बापरे आई वडील सोडून गेले, नुसते सोडून नाही गेले, देहत्याग केला. तर हे सगळं परत दिसणार नाही, परत दिसणार नाही. आपण मला वाटतं की जसं शिवाजी महाराजांवरचे चित्रपट एका वेगळ्या दृष्टीने तू बनवतो आहेस, तसं हे फक्त पुढच्या पिढीसाठी नाही आहे, हे आपल्या पिढीसाठी पण आहे आणि आपल्या मागच्या पिढ्यांसाठी पण आहे. कारण हे नेमकं त्याचा अर्थ कळलाय की नाही
म्हणजे आपल्यालाही अजून शोधतोच होत आपण सगळे, तसा लोकांनी त्याच्यापर्यंत जावं आणि तो शोधावा यासाठी मला वाटतं या चित्रपटाचं मला महत्त्व एक उदाहरण द्यायचं आहे तुम्हाला की ज्या पद्धतीने समाजामध्ये आपण सगळेच वावरतो, आजूबाजूला गोष्टी घडत असतात, बघत असतो. आज बऱ्याच आई वडिलांना एकच मुलगा किंवा एकच मुलगी आहे आणि माझ्या डोळ्यासमोर एक उदाहरण असं इतकं भयानक आहे की एकुलता एक मुलगा आणि तो आई वडिलांना बुटाने मारतो. मग त्याला तर असे नक्कीच दाखवलं पाहिजे की अरे आपल्या परंपरेत, आपल्या संस्कृतीत आई वडील हे देवापेक्षा जास्त महत्त्वाचे मानलेले आहेत. हे आजच्या काळात घडतंय, वृद्धाश्रमांची संख्या वाढते, अनेक गोष्टी असतील त्याला. पण तुम्हाला आई वडील एवढे जड झालेत, ही परंपरा आपली. आई वडील आपल्या मुलांसाठी काय लेवलचा त्याग करू शकतात याचं जिवंत उदाहरण आपल्याकडं आहे. बरं, इतर वेळेस आपण सगळे झटत असतो, जे काही करत असतो मुलांसाठी, सगळ्यांसाठी, त्यांना ते काय होतं, त्यांना त्याची जाणीव करून देणं फार महत्त्वाचं आहे. आणि मला वाटतं जेव्हा हे सीन बघून मुलांना प्रश्न पडतील ना आणि ते विचारतील, त्याच्यानंतर तो जो एक बदल हळूहळू, जसं आपण आत्तापर्यंत अष्टकाच्या माध्यमातून बघितलं की हळूहळू बदल होत चालला आहे आणि तो खूप सकारात्मक बदल आहे. तर नक्कीच संतचरित्र किंवा हे नुसतंच पारायणापुरतं किंवा कीर्तन भजनात ऐकण्यापुरतं मर्यादित नाहीये. नाही, पण दुर्दैवी गोष्ट अशी आहे की आजकाल शाळेमध्ये इमोशन क्वोशंट डेव्हलप होण्यासाठी काउन्सिलिंग केलं जातं. आता हा इमोशन क्वोशंट मुलांकडचा डेव्हलप व्हावा ह्याची एक वेगळं प्रशिक्षण देण्याची गरज का लागते? कारण त्यांच्याकडे अशा स्टोरीजच नाही आहेत. त्यांच्याकडे सगळं मार्वल्स आणि हे असल्यामुळे त्यांना भावूक कुठे व्हायचं आणि इतरांच्या विचार करून इतरांच्या म्हणजे समोरच्या व्यक्तीमध्ये पण देव आहे ही भावना तर म्हणजे त्यांना कधी येणार? कारण त्यांना त्या गोष्टीच माहिती नाही. संप्रदायातली ही गोष्ट मला खूप आवडते की प्रत्येक जण नमस्कार करतो एकमेकांना, की तुमच्या आपल्या सगळ्यांमध्येच आहे तो अंश. त्यामुळे कुणी कोणाला जाऊन नमस्कार नाही करायचा, आपणच एकमेकांना करायचं. पंढरीच्या लोकांनाही अभिमान पाया पडती जन एकमेका, किंवा आपला खेळमांडियाला जो प्रसिद्ध अभंग आहे त्याच्यामध्ये एकमेका लागतीला पायरे, एका लागतीला पायरे, हेच तर वैशिष्ट्य ना की तिथं तुमचा सगळा अहंकार गळून पडलाय. मला असं वाटतं लोकांनी आत्ताच्या काळात हे शिकलं पाहिजे की हसण्या इतकंच रडणं सुद्धा नैसर्गिक. हो, लोक हसण्याच्या मागे लागले आणि दुःखापासून, नको वाईट नको बघायला, माझ्या डोळ्यात पाणी येईल, अरे येऊ दे ना बाबा. रडणं हे का वाईट नाही आहे, इट्स अन इमोशन. बरोबर, त्याच्याशी डील करता आलं पाहिजे. हा, एक्झॅक्टली. पण म्हणजे त्याच्यापासून पळणं हा त्याचा मार्ग नाही असू शकत. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या सगळ्या इमोशन्सना सेम धरलं पाहिजे लोकांनी ना. ते करुणाचा भाव फार महत्वाचा आहे जगण्यासाठी. माणसाच्या सर्व भावनांच्या मुळाशी करुणा आहे हेच विसरलोय आपण, असं मला वाटतंय. आणि म्हणून मला असं वाटतं की माऊलींचं चरित्र किंवा मुक्ताईंचं चरित्र का वारंवार आपण वाचलं पाहिजे किंवा अशा माध्यमातून दाखवलं पाहिजे. कारण ते आपण जी ओळ म्हणतो कायम पूजा करताना, तस्मात कारुण्य भावाने रक्ष रक्ष परमेश्वर, की कारुण्य भावाने माझं रक्षण कर, करुणा वाटू दे माझ्याबद्दल तुला किंवा इतरांबद्दल, मग आपण माणूस म्हणायला लायक होऊ. प्रभातचे अनिल दामले त्यांना आम्ही भेटलो सिनेमा सुरू करताना आणि त्यांनी प्रचंड सपोर्ट आपल्याला दिला. मला ह्याचं कौतुक वाटतं की एक लिजेंडरी कलाकृती, त्याचं लिजेंडरी प्रोडक्शन हाऊस ज्याला आपण म्हणतो मराठीतलं, प्रभात फिल्म, आणि त्यांनी आशीर्वाद द्यावा अशी माऊलींच्या आशीर्वादाचे जे काही एक पैलू मालिका चालू आहे आपल्याकडे, चालू आहे. चांगदेव महाराजांची मिरवणूक, एक तर त्यांचं एंट्री हा सगळ्यात महत्वाचा भाग होता. कारण तुम्ही प्रभातचं पाहिलं तर स्वाभाविकपणे लोक म्हणणारच की प्रभातने पण केलं आहे आणि आपण त्यांनाच फॉलो करतो या पूर्वसुरींना, प्रभातचे दामले पत्तेला असतील किंवा आपले भालजी असतील. तर त्यांनी ज्या ग्रँजरला चांगदेवांची एंट्री दाखवली आहे त्या ग्रँजरला आपल्याला आणायची होती. त्यामुळे अजयदादाच्या एंट्रीला सुद्धा 500 ते 600 ज्युनियर्स जे सगळे त्या अघोरी आणि योगी आणि हठयोगी या सगळ्या वेशामध्ये आपल्याला भस्मार्चन आरती करताना दिसतात. बरं, भस्मार्चन आरती मला प्रश्न पडला कारण प्रभातच्या सिनेमामध्ये वारुळातून ते वरती येतात, असं भव्य असं वारुळ दाखवलं, त्या वारुळातून वरती येतात असं दाखवलं. मला जरा रिअलिस्टिक करायचं होतं, मग काय करता येईल. तर चांगदेव हे शिवयोगी होते, तर शिवयोगी असल्यामुळे मग ते काय काय करतील, शंकराची कुठल्या कुठल्या पद्धतीने पूजा केली जाते जी इंटरेस्टिंग असते. तर मी महाकालला गेलो होतो आणि महाकालची जी भस्मारती ती प्रसिद्ध आहे. त्यामुळे त्या शंकरांनी जे भस्म धारण केलंय हा शिवयोगी कदाचित तसं करेल का असं डोक्यात होतं. शूट करताना सुद्धा ऍक्च्युली तू तेच लावलं होतंस की शूट करताना सुद्धा उज्जैनची आरती ते वाजवतात ना तो मोठा डमरू, तेच लावलं होतं. म्हणजे पण काय माहोल झाला होता.
म्हणजे त्या इतक्या सुंदर म्हणजे तो माहोल होता ना की म्हणजे असं महाकालला गेल्यासारखं वाटत. आणि ती खूप सुंदर ह्याची भगवान शंकराची मूर्ती आम्हाला मिळाली, ती आपण सिनेमात पाहणार आहोत. पैठणचं सांगायचं म्हणजे मनोज जोशींनी ब्रह्मेश्वर शास्त्रींची भूमिका केली. त्याच्यात अप्रतिम, एक तर त्यांचे उच्चार अप्रतिम संस्कृताचे, आणि असं सगळं तेच माहोल. आणि हजारभर आपला क्राऊड, 1000 ज्युनियर्स बरोबर आपण ते सगळं शूट करत होतो. आणि मला कौतुक त्या सगळ्यांचं असं वाटतं की ते वेगवेगळ्या गावांमधून आले होते. म्हणजे ते कर्जतला नितीन देसाईंच्या स्टुडिओमध्ये आपण शूट केलं. तो भव्य सेट होता एकतर. तो म्हणजे ज्याला आपण म्हणू की पानिपत किंवा पद्मावत ज्या पद्धतीचं आहे तशी ती पैठणची तत्कालीन धर्मसभा दाखवायची होती. 3 दिवस आपण शूट केलं. माऊलींची कृपा अशी की त्या 3 दिवसात एकही अव्यवस्था झाली नाही. त्यातही गंमत काय झाली, पहिल्या दिवशी लाइटिंग अर्धवटच झालं होतं. 3 मधलं खरं तर 2च दिवस शूट झालं होतं. लाइटिंग अर्धवट झालं होतं, त्यामुळे अर्ध्या भागातला शूट करता करता लक्षात आलं की हे होणार नाही. आणि मग पहिल्या दिवशी आपण हाफ शिफ्टलाच पॅकअप केलं. बरोबर. आणि मग मला मनोज सर म्हणले, काळजीने म्हटले की हे मराठी सिनेमा आहे, बजेट तुमच्याकडे लिमिटेड असतं. एकच नक्की आहे की हे सगळं माऊलींसाठी चाललंय, आम्ही पदर पसरलेला आहे माऊलींकडे, ते घडेल. आणि पुढच्या 2 दिवसात आपण तो एवढा मोठा सिक्वेन्स रेडा बोलण्याचा तो अचीव केला. काल रात्रीच्या चर्चेमध्ये ते म्हणजे स्टेजवरनं बोलले की मला दिग्पालच्या कामाची पद्धत आवडली. खूप जण असे असतात की जे टेक्निकली स्ट्रॉंग असतात पण क्रिएटिव्हली नसतात, आणि फार कमी लोक असे असतात ज्यांना दोन्हीही साधलेलं आहे. तर हा त्या कमी लोकांमध्ये इव्हन लेखन आणि दिग्दर्शन दोन्ही बाजू. म्हणजे मला नेहमी वाटतं शॉर्ट टेक्निक की दिग्पालला एवढं बजेट दिलं तर तो काय करून दाखवेल. आणि जनतेच्या मनात जे जे प्रश्न असतील की वारकरी संप्रदाय म्हणजे काय, कोण होती ही 4 भावंडं, त्यांचं कुटुंब काय होतं, समाजाने त्यांच्याकडे कसं बघितलं आणि आता आपण त्यांच्याकडे कसं बघितलं पाहिजे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आपल्या पद्धतीने या गोष्टीतून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे हे तुम्हाला बघायला नक्की आवडेल. हे तुम्हाला पुढच्या पिढीपर्यंत पोचवायला आवडेल आणि तुमच्या मागच्या पिढीला या सगळ्याची आठवण करून देता येईल. त्यामुळे हा चित्रपट तुम्ही चित्रपटगृहामध्ये जाऊन नक्की बघा. सगळ्यांतर्फे राम.